रितेश राऊळ ऑल इंडिया रितेश राऊळ आमचे जुने मित्र आहेत. मात्र आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित ऑल इंडिया रिलायन्सचे मार्केटिंग हेड आहेत. यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. रितेश गणेशजी हे आमचे चांगले मित्र आहेत, कारण ह्यांना पाहिल्यानंतर मला गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं म्हणू शकतो मी. येस येस नक्कीच. 175 पंचशील सोसायटी. तो ये क्लियर है अभी कि ये मैच 3 ओवर का होगा। दोनों टीम के कप्तान और सभी प्लेयर्स के ये ध्यान में रहे। तो 3 ओवर का मैच होगा और जल्द से जल्द मैच को शुरू करें, अन्यथा और ओवर कम किए जा सकते हैं। और जो जो हमारे प्रेक्षक, जो हमारे दर्शक, हमारे प्यारे जिनके लिए ये टूर्नामेंट आयोजित किया गया है, उनसे अनुरोध है सांसद खेल महाकुंभ अंतर्गत नॉर्थ स्टार चषक अभी तक आया नहीं है 12th मैन। मैच की शुरुआत करते हैं और बढ़ते हैं सीधे मैदान की ओर। आपको लिए चलते हैं। स्ट्राइक पर है सुयोग, नॉन स्ट्राइक पर स्वप्निल। और पहली गेंद को ही उठाकर खेल दिया है सुयोग ने अपने चिर परिचित अंदाज में। बहुत जोर से वहां पर दौड़ लगाई थी और आखिरकार गेंद तक पहुंच भी गए थे, लेकिन दुर्भाग्यवश वो गेंद हाथ से छूटी और पहले विकेट का जो मौका मिला था वो यहां पर गंवाते हुए। एक अच्छा मौका बना था पहली गेंद पर, जबरदस्त गेंदबाजी। मजबूर किया गिरीश ने सुयोग को ऊंचा और लंबा शॉट हवा में खेलने के लिए, लेकिन दोनों ही टीमें अपना पहला मुकाबला जीत चुकी हैं और यहां पर एक जबरदस्त मुकाबला सेमीफाइनल के रूप में ये मैच खेला जा रहा है। सुयोग ने अगली गेंद पर एक बार फिर से गेंद को ग्राउंड शॉट के लिए इस बार खेला है और इस बार एक रन लिया है। दूसरे के लिए हाँ हाँ ना ना ये सब चलता हुआ, लेकिन उसी के बीच एक बार फिर से दोनों ही बल्लेबाज अपने क्रीज में सुरक्षित। एक अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो देखने को मिला है। अकाउंट ओपन हो चुका है और 2 गेंदें हो चुकी हैं पहले ओवर की। 2 गेंदों के बाद स्कोरबोर्ड पर रनों की कुल संख्या है 3। 3 ओवर का ये मैच है। अगली गेंद गिरीश की एक बार फिर से वुडलैंड पर गिरने के बाद तेज तर्रार गेंद निकलती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाकर समाती हुई और एक डॉट गेंद के रूप में परिवर्तित करती हुई इस गेंद को गिरीश कोचरेकर अपने नाम के अनुरूप इस पूरे टूर्नामेंट में अब तक प्रदर्शन किया है उन्होंने। अगली गेंद इस बार खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद गई है ऑफ साइड में। जब तक गेंद को फील्ड किया जाता, 1 रन पूरा किया है। दूसरे के लिए जाना यहां पर खतरनाक हो सकता था। इस खतरे को भांपते हुए एक बार फिर से सुरक्षित दोनों बल्लेबाज अपने क्रीज में। अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो। सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर बढ़कर पहुंच चुका है 4। एक बार फिर से ये खूबसूरत बरसात इस मैदान पर और इसी बीच एक जबरदस्त स्ट्रोक खेला है। हवा में है गेंद, फील्डर गेंद के नीचे और किसी भी प्रकार की परेशानी नहीं हुई। एक आसान सा कैच लपकते बड़ी मछली जाल में और इसी बीच एक जबरदस्त स्ट्रोक खेला है। हवा में है गेंद, फील्डर गेंद के नीचे। देखिए, अंदाजा नहीं था कि इतनी तेज गेंद आएगी। पुल करने की कोशिश हुई थी और अचानक
गेंद बहुत तेजी से आई उनके चेस्ट पर लगी और इस बीच एक रन लेने का मौका था दोनों बल्लेबाजों के पास। तो जी हाँ दर्शन, अगर इस मैदान पर हैट्रिक छक्का लगाते तो 1500 रुपए का पुरस्कार है। दर्शन सभी के चहेते खिलाड़ी हैं, इस मैदान पर लोकल बॉय हैं और पिछले साल यानी कि इस साल की बात करें तो टेनिस क्रिकेट में बहुत कम समय में बहुत ज़्यादा इनाम कमाने वाले बल्लेबाजों में से शुमार हैं। काफ़ी अच्छी अच्छी पारियां खेली हैं और बहुत से टूर्नामेंट में अपनी टीम को जीत दिलाई है इन्होंने। लेकिन यहाँ पर इनकी अग्नि परीक्षा है क्योंकि एक महत्वपूर्ण मुकाबला है, सेमीफाइनल मुकाबला है और इस मैच में आपका जो प्रदर्शन है वो आपके आने वाले भविष्य पर निर्भर करेगा। और एक बार फिर से तेज गति की गेंद, बल्ला लगाया जरूर था लेकिन ऊपरी किनारा लगकर गेंद गई पीछे विकेट के और इस बीच एक रन लेकर स्ट्राइक को रोटेट किया है दर्शन ने। एक अच्छी शुरुआत एक बार फिर से विक्रोलियंस के गेंदबाजों के द्वारा, खास करके बात करें तो ग्रीश कोचरेकर के द्वारा। दूसरे ओवर की पहली गेंद के बाद 6 रन हुए हैं। ये दूसरी गेंद, एक बार फिर से गेंद गई है थर्ड मैन की दिशा में। अभिषेक आंगने गेंद पर जब तक पहुंचेंगे तब तक एक रन के साथ एक बार फिर से क्रीज में आ जाएंगे दर्शन। दूसरे के लिए प्रयास यहाँ पर जरूर हुआ लेकिन वापस अपने क्रीज में लौटे और इस सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़कर पहुंच चुका है 7। राजेश सर, 3 ओवर का मैच है तो कितने रन यहाँ पर कम से कम बनने चाहिए? क्योंकि पहले मैच में हमने देखा इसके पहले वाले मुकाबले में 4 ओवर में 38 रन बने और मुकाबला आखिरी गेंद तक लगभग पहुंच चुका था, लेकिन अभिषेक आंगने की पारी के आगे वो मैच बिल्कुल एक तरफा हो गया और अभिषेक आंगने ने अपनी टीम को जीत दिलाई। यहाँ पर 3 ओवर का मैच है, दूसरा ओवर जारी है और दर्शन स्ट्राइक पर है। अब तक स्थिति के बारे में आपका क्या ख्याल है सर? नक्कीच जर पाहिलं तर AR स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळलेला आतापर्यंत एक गुड लक त्यांच्या बाजूने आहे. मात्र ज्या दोन्ही संघांनी ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंतचा प्रवास केलेला आहे यामध्ये दोन्ही संघांना आपण श्रेय देणं गरजेचं आहे. एका बाजूला स्वप्नील आणि दर्शन या दोघांनी मगाच्या मॅच मध्ये 64 धावांचं लक्ष्य 4 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं, जेव्हा 2 ओव्हरमध्ये 40 धावा करायच्या होत्या आणि दर्शनचे षटकार आणि 3 षटकार 7 बॉलमध्ये 25 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, सिद्धार्थ गौडा जबरदस्त टप्प्यावर गोलंदाजी. यावर्षी सुप्रीमो मध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं, क्लास त्याचा पाहायला मिळतोय. दर्शनला आता मात्र आक्रमक व्हावं लागणार आहे कारण 3 ओव्हरमध्ये किमान तुम्हाला 35-40 धावा कराव्या लागणार आहेत तरच एक फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते या सेमीफायनल मध्ये. आणि या ठिकाणी तर बॅट्समन तयारच नव्हते आणि बाईच्या रूपामध्ये एक धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 8. सिद्धार्थ गोलंदाजी करतोय, स्ट्राईकला आहेत मॅन फ्रॉम मर्ड स्वप्नील कोळी नवानगर. उत्कृष्ट फुटबॉलपटू देखील आहे, चांगलं क्रिकेट खेळतात आपल्या संघासाठी. ग्रामीण क्रिकेट जर गाव टू गाव पाहिलं तरी आपण जर पाहिलं तर या मैदानावर या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आतापर्यंत. आणि आडव्या बॅटने पुन्हा एकदा शॉटम जॅम करायला गेले होते मात्र निश्चितच तो फटका पुन्हा एकदा श्रेय गोलंदाजाला. आणि चांगली गोलंदाजी होते अशी जर पाहिलं तर जो कमबॅक केलेला आहे सिद्धार्थने 2 ओव्हर नंतर. जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये धाव संख्या 9 आणि आता शेवटचं ओव्हर. या शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 2 किंवा 3 षटकार, एक फाईट तुम्हाला द्यायची असेल समोर विक्रोई या संघाविरुद्ध तर निश्चितच मुकेश दास याला शेवटचं ओव्हर चांगल्या प्रकारे हाताळावं लागेल. आणि दोन्ही बॅट्समन चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. सिद्धार्थने अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली पूर्ण स्पर्धेमध्ये. जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजी देखील वेगळी वैशिष्ट्ये आहेत, वेगवेगळ्या स्किल, वेगवेगळ्या व्हेरिएशन्स, वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी करण्यासाठी निश्चितच ओळखला जातो. आणि आता शेवटचं षटक अनुभवी मुकेश दास. 6 बॉल बाकी आहेत. पहिला चेंडू अक्षरशः बॅट्समनला वाकायला भाग पाडला. याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की पिचिंग झाल्यानंतर बॉल किती स्पीडने भन्नाट वेगाने बाहेर निघतोय आणि डावखुरा गोलंदाज आहे त्यामुळे एक नॅचरल व्हेरिएशन त्याला मिळतंय. थोडी बाहेर पाहायला मिळतात आपल्याला चेंडू, कुठल्या प्रकारची फ्लाइंग स्लिप गली नाही आहे तरी सुद्धा. षटकाची फुटचा चेंडू मुकेश याचा. व्हॉट अ शॉट. या चेंडूची वाट पाहत होता आणि चेंडूला पाठवतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. षटकाची फुटचा चेंडू मुकेश याचा. What a shot! Yeah,
पुढचा चेंडू हा खाली राहतोय. 3 बॉल आता मात्र बाकी आहेत आणि ज्या प्रकारची जी कमबॅक करतोय 3 बॉलमध्ये आतापर्यंत आशिष 6 धावा दिल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. और अगर इस मैच में बने रहना है तो 3 गेंदों में कम से कम और 2 बड़े हिट आने चाहिए. गेंदबाजी अटैक काफी जबरदस्त है और एक और गेंद डॉट. क्या बात है, मुकेश दास अपने स्वाभाविक अंदाज में गेंदबाजी करते हुए कुछ खासी मेहनत नहीं कर रहे हैं, लेकिन जानते हैं कि विकेट यहाँ पर 2 प्रफुल्ल. गेंदें जो बची हैं. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, ज्याने खऱ्या अर्थाने 70 धावा अजय स्पोर्ट्स ज्यावेळेस सिद्धेश्वर 11 या संघाने 69 धावा केल्यानंतर 70 धावांचं लक्ष पूर्ण करताना प्रफुल्लने जी बॅटिंग केलेली, तो प्रफुल्ल आता मात्र येतोय. शेवटचे जर आपण पाहिले राम बॉल बाकी आहेत 2, कंपल्सरी 1 हिट येणं गरजेचं आहे. आणि डावखुऱ्या बॅट्समन समोर डावखुरा गोलंदाज आहे. अतिशय चांगला चेंडू, हा देखील या चेंडूवर यश मिळते. बघूया रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट होतोय खेळाडू बाद. 1 रन आता मात्र नाही. तू करू शकतो की खेळून मैदानात खेळत नसून सुद्धा बाहेरून देखील आपण मास्टर माइंड होऊ शकतो. आणि सिद्धार्थ बघा असतोय, त्याला कल्पना आहे. मगाशी महत्वाचा गोलंदाज मुकेश दास याने हा प्रवास सुरू केला आपल्या संघासाठी आणि थेट सेमीफायनल. आता देखील बघा षटकार आल्यानंतर देखील त्याने महत्वाची कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. 1च धाव मिळेल, कारण पळून काढायचे आहेत. पलीकडे गेल्यानंतर बॉल आतमध्येच आहे. 1 धाव तर मिळेलच. आणि या एका धावेने धावसंख्या 16. 17 धावांची गरज 18 बॉल मध्ये. मोठं आव्हान नाही आहे. अशी जर आपण म्हटलं 30-35 होतील. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजीची शैली आहे या तिन्ही गोलंदाजांची, सिद्धार्थ, गिरीश यांना वेगवेगळे गोविंदा पदकं देखील तयार झालेले आहेत. थरावर थर रचण्यासाठी प्रॅक्टिस सुरू झालेली आहे त्यांची. गुरुपौर्णिमेनंतर आषाढ अमावस्या आणि त्यानंतर श्रावणाला सुरुवात होईल. गोलंदाजी करण्यासाठी सचिन कनोजिया. 18 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. अभिषेक आंगणे आणि निखिल जाधव या ठिकाणी
a big one. धावांची गरज आहे 10 अजून. अतिशय चांगला चेंडू चकून जातोय. फलंदाज अभिषेकला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम अशी कामगिरी. अभिषेक बघा या संपूर्ण मध्ये अशी जर पाहिलं तर विक्रोळी या संघाचं एक टीम युनिट पाहायला मिळालं, टीम एफर्ट्स. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारची बॅटिंग निखिलने केली, त्यानंतर ओमकार केणीने केलेले काही जी धावसंख्या होती ती निर्णायक ठरली. त्यानंतर त्याच्यावरती 4 चान लावले गोलंदाज मुकेशने. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पण आपण तेच पाहिलं, अभिषेक आंगणे बॅटिंगला आले, निखिलने शेवट चांगला गोड केला. आणि त्यानंतर या तिसऱ्या मॅच मध्ये देखील, कारण पहिल्या मॅच मध्ये थोडेसे लेट आले होते अभिषेक, त्यामुळे सुरुवातीला त्याला आघाडीचा फलंदाज म्हणून यायला मिळालं नव्हतं. त्यामुळे खूप छान अशी ही मॅच आणि हा प्रवास विक्रोळी या संघाचा पाहायला मिळतो. राहुल वराडकर लीडिंग करतोय. पुन्हा एकदा अक्षरशः त्या चेंडूला फुल करण्यासाठी ज्या प्रकारे बघा पोहोचतोय की नाही, 2 धावांसाठी परत आहेत. आणि एक वेगळी स्टाईल आहे ही बॅटिंग करण्याची. रबर बॉलला अभिषेक वेगळ्या स्टाईलने बॅटिंग करतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा वेगळा क्लास आहे. लेदर क्रिकेट खेळताना टेक्निकली मेरिट ऑफ द बॉल खेळणं मॅक्झिमम पसंत करत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्मॅट प्रमाणे आपल्या स्वतःला अनुरूप एक बदल करणारा फलंदाज आहे अभिषेक. सचिन कनोजिया गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे, षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू घेऊन. आणि आता मात्र हेलिकॉप्टर गॅप मध्ये आहे का बघूया. खेळाडू त्या ठिकाणी जातो, एक धाव पूर्ण करतोय. बॉल स्टॉप झालाय त्या ठिकाणी. अक्षरशः या ठिकाणी निखिल परततोय, मात्र अभिषेक पोहोचेल की नाही शक्यता कमी आहे. आणि वेट कॉल दिलेला आहे. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 10. 12 बॉल 7 धावांची गरज. सांसद केल महाकुंभर भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 9 स्टार चषक 2022. नुकतंच गणेश बारे साहेबांनी सांगितलेलं आहे की याच ठिकाणी पुढील महिन्यामध्ये 18-19ला जी जन्माष्टमी आणि गोपाळकाला दहीहंडीचा उत्सव आहे, हा देखील मोठ्या उत्साहाने याच मैदानावर आपण करणार आहोत. त्यामुळे एक मोठा उत्सव असेल. खूप छान वातावरण. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचा अवतार आपण पाहिला, विष्णूचा एक वेगळा अवतार आपण पाहिला. जसं म्हणतात धर्म रक्षिती रक्षतः, धर्माच्या मार्गाने जाण्याचे धर्म रक्षण करतो. मात्र या ठिकाणी अभिषेक तयार. अभिषेकचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, वाईड. अभिषेक माने. धाव संख्या 11 आणि धावांची गरज आहे. एक बिग स्ट्रोक अवे फ्रॉम द विक्ट्री. ओनली बिग स्ट्रोक टू रीच द फायनल. अभिषेक टू अभि. अनदर वाईड. धाव संख्या 12 आणि पंचांचा इशारा आहे या ठिकाणी. सिंगल या ठिकाणी. धाव संख्या 12. 5 धावांची गरज. अभिषेक या ठिकाणी गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला अभिषेक आंगणे, गोलंदाजी करतोय अभिषेक माने. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस खेळत असताना त्या क्रिकेटमध्ये नेहमीच यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून जलद गतीने कमी रनअपमध्ये टाकणारा हा देखील एक गोलंदाज आहे फ्रॉम अंधेरी. स्लोवर बन गती परिवर्तन केलं, थोडंसं भन्नाट वेग, आता थोडा कमी केली गती. आणि एक धाव. धाव संख्या 13. बायच्या रूपामध्ये एक धाव. शुभम बंडागळे यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने डेकोरेटर्स जी टीम, प्रशांत बंडागळे, त्याचप्रमाणे दीपक शेलार, खेळाडू बाद होऊन परततोय नाही, काहीतरी या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. वसीम जो विकेट किपर होता त्या ठिकाणी रियाज आता पोहोचतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जी उपस्थिती या ठिकाणी डेकोरेटर्स म्हणून ज्याचं योगदान आहे दीपक शेलार, त्याचप्रमाणे आमचे डीजे साऊंड सिस्टम दीपेश गुरव, त्याचप्रमाणे प्रशांत बांडागळे, आमचे दोन्ही ऑफिशियल्स मदन देशमुख, भावेश नायर, आता किरण कुळे याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अप्परकट या ठिकाणी बॅट्समन फायदा घेतोय, ते म्हणजेच गोलंदाजाच्या स्पीडचा. आणि कुठल्या प्रकारचं या ठिकाणी धाव मिळत नाहीये.
या ठिकाणी आयोजक यांचा देखील हार्दिक आभार. पैसा जिमखाना युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज त्यांची सर्व टीम या ठिकाणी बघूया. पंच या ठिकाणी पाहतात कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000 ट्रॉफी. त्याचप्रमाणे स्कोरर म्हणून राम सावंत यांचं योगदान आपण शैलीला देखील पाहिलं. यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in संतोष नाणेकर यांची टीम, शाहरुख, रिझवान जे कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरिंग विनायक शिगवण आणि मॉनिटर अपडेटर म्हणून ज्यांना आपण पाहिलं. तर मात्र 9चा इशारा दिलेला आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. 14, 3 धावांची गरज. मॉनिटर अपडेटर संदेश पिर्णे यांचा देखील आभार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि कॅश प्राइज. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी पापे स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स, स्पोर्ट्स त्या ठिकाणी शॉर्ट्स आणि एक बॅट आपल्याला पाहायला मिळेल. जी स्पोर्ट्स, अजय स्पोर्ट्स कडून टी शर्ट प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी निलेश नंबरी आणि अजय. एक जबरदस्त आपण ही गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू डॉट होत आहेत. अभिषेक या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना चांगली गोलंदाजी करतोय. किती बॉल झालेत आणि बघूया आतमध्ये चेंडू आहे. 2 धावांसाठी परतलेले आहेत. बघूया तिसरी धाव देखील आणि अभिषेक मात्र जोर दाखवतोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. विजयी संघ ठरतोय विक्रोलियन्स विक्रोळी. नॉ स्टार चषक 2022च्या